मुंबईची फक्त मनसे सोबतच असेल तिकडे काँग्रेस पक्षाशी पण काल बंटी पाटील सतेज पाटीलांची पण माझी चर्चा झाली. दुर्दैवाने तिकडच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे तिकडे एक तेढ निर्माण झाला होता. पण त्यांनी लगेच काही लोकांना सूचना दिलेल्या आहेत आणि काँग्रेस आणि आमच्या वतीने चाबुस्कुवार जी आहेत, केसरीनाथ पाटील, चेतन पवार ही सर्व जी प्रमुख मंडळी, अलाट म्हणून आहे, सर्व ती बसून आज त्याचा अंतिम निर्णय आम्ही घेण्याचं काम करू. मात्र महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं अशी मानसिकता पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. मुंबईची युती जाहीर झाल्यानंतर अजून देखील काही शहरांचा अजून देखील तेढ आहे. अवघे 3-4 दिवस उमेदवारी अर्ज भरायला आहेत. मग पुणे पिंपरी चिंचवडचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल साधारण? नाही, तेढ तर आहेतच आहेत, पण अजून काही घटक पक्ष पण बरोबर येत असतील तर त्यांचाही विचार करता येईल का, तोही विचार चाललेला आहे. आणि त्याचा मुंबईत आता काही राष्ट्रवादीचे पण काही नेते भेटायला मागतायत, साहेबांना बोलायला मागतायत. माझ्याकडे आज सकाळी काही जिल्हा प्रमुख किंवा काही लोक आले. अर्थात तो साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर चर्चा करायची नाही करायची, काय निर्णय घ्यायचा नाही. पण मला तेही भेटणार आहेत आज. तुमचं इकडे झाल्यानंतर महायुतीचा पण फॉर्म्युला ठरलाय मुंबईमध्ये 140-87. शिंदे यांची शिवसेना 87 जागावर निवडणूक लढवणार आहे. तर ठीक आहे, त्यांनी त्यांचा अधिकार आहे. पण कशा पद्धतीने लढणार आहेत, की इकडचे उमेदवार तिकडे करून लढवणार आहेत विधानसभासारखा, हे आपल्याला पाहावं लागणार आहेत. कारण शेवटी आज त्यांच्याकडे उमेदवारांची रीग आहे असं ते म्हणतायत. पण ज्यावेळी यादी जाहीर होतील त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल की जरी देखील त्यांना 97 सीट जरी दिले असतील, पण 87 सीट जरी त्यांना दिले असतील, पण त्यातले बहुसंख्य लोक हे भारतीय जनता पार्टीकडनं पण देखील दिलेले उमेदवार असतील. आणि त्यातूनच हे महायुती कुठे राहिली आहे, राष्ट्रवादी कुठे आहे त्याच्यात. आणि हे जर तुम्ही बघितलं असेल की या दोघांमध्ये ही यादी आणि किंवा ही युती ही फक्त भारतीय जनता पार्टीची आहे, शिवसेना तिकडे कुठेही नाही. पुण्यात काँग्रेसला जर मनसे सोबत यायचं झालं तर त्यांची काही अटी आहे? नाही, अटी असं नाही आहे, परंतु एक सर्वसाधारणपणे चर्चा ही आमची त्यावेळी चालू होती की त्यांचं एक राज्य स्तरावरती धोरण आहे, परंतु काही भागांमध्ये ते काँग्रेस